ख्रिस्ती विश्वासी मंडळीमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करत आहोत. आणि ज्यावेळेस प्रभू येणाऱ्या दिवसात पहिली घटना ही घडणार आहे की प्रभू येशू ख्रिस्त अंतराळात येईल आणि त्याच्या मंडळीला तो माझ्या प्यानो घेऊन माझ्या प्यानो स्वर्गात जाईल. आणि स्वर्गात गेल्यानंतर त्या ठिकाणं दोन महत्वाच्या घटना घडणार आहेत. एक, आम्ही सर्वजण प्रभूच्या न्यायस्थानासमोर उभा राहणार आणि आम्हीच्या सेवेबद्दलचं प्रतिफळ प्रभू आम्हाला देणार आणि आम्हाला मुकुट घालणार. जसं अहेश्वेश राजानं एस्तेर राणीकडे पाहिलं आणि त्या ठिकाणात त्याला ती पसंत आली आणि त्याने तिला मुकुट घातला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मुकुट घालून त्या ठिकाणं मग माझ्या प्यानो त्यांचं लग्न आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला मुकुट घातल्यानंतर लगेचच त्या ठिकाणं कोकऱ्याबरोबर मंडळीचं लग्न त्या ठिकाणी आहे आणि त्या लग्नाविषयी आम्ही बघत आहोत. आणि माझ्या प्यानो त्या ठिकाणं जुन्या करारात देखील ह्या राजाच्या लग्नाविषयी आम्ही मागच्या वेळेस बघितलं. आता ह्या वेळेस आपण ह्या लग्नाच्या संदर्भामध्ये बघत आहोत. लग्न म्हटलं की त्या ठिकाणं माझ्या प्यानो वधूची तयारी जी आहे ती फार जोरात चाललेली असते नाही का, कोणत्याही लग्नामध्ये. आणि ती खूप संवेदनशील असते माझ्या प्यानो. आणि कपड्याच्या बाबतीमध्ये तर काही विचारूच नका. कपडे कोणचं घ्यायचा, काय घ्यायचा, निरनिळ्या प्रकारच्या त्या. परंतु मंडळीची तयारी जी आहे ती या भूतलावर चालू आहे माझ्या प्यानो. बिट्रॉदल म्हणजे एंगेजमेंट म्हणजे मागणी किंवा वागदान झाल्यापासून तर लग्न होऊपर्यंत जो मधला काळ आहे हा तयारीचा काळ आहे. आध्यात्मिक मानसिक तयारी विवाहाची त्या ठिकाणं पती आणि पत्नी दोघंही करत आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा वर आहे आणि तो स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा तयार करत आहे नाही का, आपल्या वधूला ठेवण्यासाठी. आणि त्या ठिकाणं वधू माझ्या प्यानो प्रभूची आपल्या वराची वाट पाहत तयारीत ती आहे, ती जागृत आहे नाही का. आणि या माझ्या प्यानो लग्न सोहळ्यासाठी वधूची वस्त्र कशी आहेत त्या वस्त्रांविषयी आज आपण थोडक्यामध्ये माझ्या प्यानो बघणार आहोत. त्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा प्रगटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय आणि त्याच्यामध्ये प्रभूच्या लग्नाविषयी सांगितलेलं आहे नाही का. 7वं वचन, आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीनं स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसाव्यास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांची नित्यकृत्य आहे. तेव्हा तो मला म्हणाला, हे लिही की कोकरेच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य. तुम्हाला असेही म्हणाला की देवाची व सत्य वचने आहेत. प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देव पित्या, तुझ्याकडं प्रभू येशू नावात आम्ही येतो आणि विनंती करतो की पवित्र आत्मेच्या द्वारे प्रभू हे तुझं पवित्र वचन आम्हाला शिकव आणि आम्हाला तू आशीर्वाद दे. त्या लग्नासाठी प्रभू आमची तयारी प्रभू परमेश्वर देव होत असताना आमचं सहाय्य कर. पवित्र आत्म्या देवा, तुझ्या स्वाधीन आम्ही होतो, आमचा ताबा घे, आम्हाला नियंत्रित कर. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन आमेन आमेन. तर माझ्या प्लॅन ठिकाणी लिहिलेलं आहे की नवरीनं स्वतःला सजविले आहे. प्रेज द लॉर्ड. नवरीनं माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तानी त्याच्या नवरीला तो शुद्ध करतच आहे, पवित्र करतच आहे, तयार करतच आहे. परंतु आमची जबाबदारी, प्रभूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करते, आमचं तारण प्रभू येशू ख्रिस्तानी केलेलं आहे. परंतु आमची पण जबाबदारी, ती नाण्याची एक बाजू आहे, दुसरी बाजू ही आहे की आम्ही स्वतःची तयारी करायची आहे नाही का. आम्ही ते पाहत आहोत आणि आम्ही पुढे पाहतो की तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र, त्याच्यात वस्त्रांविषयी लिहिलंय. माझ्या प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये अगदी उत्पत्तीच्या पुस्तकापासून तर प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत वस्त्रांविषयीचा फार मोठा उल्लेख आलेला आहे. वस्त्र, एक आदाम आणि हवेनं त्यांचं वस्त्र गमावलं. त्यानंतर मग आम्ही पाहतो निर्गमाच्या पुस्तकामध्ये की त्या ठिकाणं याचकाची वस्त्र कशी असली पाहिजे. प्रभू परमेश्वर ते सिनाई पर्वतावर जेव्हा त्यांना भेटायला आला त्यावेळेस मोशेला सांगितलं, तू लोकांना सांग नाही का कसं त्या ठिकाणी तयार राहायचं आहे. 3 दिवस पर्यंत त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला शुद्ध ठेवायचं आहे, स्वतःचे कपडे धुवायचे आहेत. प्रेज द लॉर्ड. कपडे धुवून म्हणजे त्यानो या सगळ्या गोष्टींना काही आध्यात्मिक अर्थ आहे नाही का. प्रेज द लॉर्ड. आणि आपण
वस्त्रांच्या बाबतीमध्ये थोडक्यात जरा मला पियानो, माझी इच्छा आहे की त्याच्याविषयी आपण अभ्यास करावा, अभ्यास घ्यावा पियानो. प्रेज द लॉर्ड. नाही का? माझ्या पियानो, मार्क ट्वेन हा फार मोठा लेखक होऊन गेला आणि त्यांनी लिहिलं आहे की ॲपरल मेक इट मॅन. म्हणजे ॲपरल म्हणजे क्लोथ्स मेक मॅन, म्हणजे मनुष्याला त्याची वस्त्र बनवतं. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की नेकेड पीपल हॅव लिटिल ऑर नो इन्फ्लुअन्स इन सोसायटी. जे नग्न लोक आहेत त्यांना समाजावर काही प्रभाव टाकता येत नाही. प्रेज द लॉर्ड. पुढे तो म्हणतो, क्लोथ्स डू नॉट मिअरली मेक द मॅन, द क्लोथ्स आर द मॅन. प्रेज द लॉर्ड. That without them he is a cipher, a vacancy, a nobody, a nothing. कपडे मनुष्याला बनवतं असंच नाही, तर कपडेच मनुष्य आहे. हा, आणि माझ्या पियानो, त्या कपड्याशिवाय मनुष्य हा एक पोकळी आहे. तो काहीच नाही, शून्य आहे. असं त्या ठिकाणी तो लेखक मार्क ट्वेन लिहित आहे. प्रेज द लॉर्ड. नाही का? परंतु देर इज नो पॉवर विदाउट क्लोथ्स. तुमच्या कपड्यां समान तुम्हाला दुसरं सामर्थ्य त्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणजे पियानो, ही गोष्ट माझ्या पण लक्षात आलेली आहे की आपला जो पेहराव आहे हा फार प्रभाव टाकणारा आहे. हे बघा, तुम्ही बघा की तुमच्या पेहरावरून तुम्हाला ओळखतात तुम्ही कोण आहात. तुमच्या पेहराव्यावरून तुम्हाला ओळखलं जातं तुम्ही कोण आहात. समोर जाणारा माणूस जो आहे, चौकामध्ये उभा राहणारा जो मनुष्य आहे, पांढरे कपडे घातलेला जो मनुष्य आहे, तो पोलीस आहे हे आम्हाला कोणीतरी सांगायची गरज आहे का? नाही. का बरं नाही? कारण त्याचा पेहराव सांगतो तो कोण आहे. दवाखान्यामध्ये काम करणारी नर्स जी आहे, त्या नर्स बाई, ह्या नर्स आहेत हे सांगायची कोणाला तरी, अरे बा ह्या नर्स आहेत, नाही सांगायची गरज नाही, कारण त्यांचा पेहराव सांगतो की त्या नर्स आहेत. डॉक्टर गळ्यामध्ये स्टेथोस्कोप घेऊन तिकडे तिकडे जातात, त्यांचा तो त्या ठिकाणी माझ्या पियानो कोट जो असतो, त्या सगळ्या गोष्टी सांगतात की हा डॉक्टर आहे. वकील, आम्हाला सांगावं लागत नाही की हे वकील आहेत. वकिलाचा काळा सूट आणि काळा त्यांचा तो ड्रेस ठरलेला आहे, नाही का? आणि म्हणून तुमचा पेहराव हीच तुमची आयडेंटिटी आहे. प्रेज द लॉर्ड. आमची ओळख ही आमच्या पेहरावरून होते. तुमचा पेहराव कसा आहे? मॅक आर्थर देवाच्या एका महान देवाचा सेवक आहेत अमेरिकेत, ते ग्रेस टू यू, ते त्यांचं हे आहे. आणि त्यांनी सांगितलं की एक मोठा गल्फचं ग्राउंड होतं एका व्यक्तीचं, त्याच्या मालकीचं ते होतं. आणि तो खूप उशिरापर्यंत रात्री एक साधारण असे कपडे, एकदम साधारण कपडे घालून तिथं फिरत होता. त्या अंधाऱ्या रात्री तो तसा तिथं फिरत असताना तिथं पोलीस आले आणि त्या पोलिसांनी त्याला पकडलं. तोडत होता सगळं, मी मालक आहे. त्यांनी सांगितलं काही नाही, चल. आणि त्याला त्या ठिकाणी ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्याला जेलमध्ये ठेवलं रात्रभर. आणि नंतर मग कळालं की असे साधे सुधे कपडे घातलेला हा जो माणूस आहे, हा त्या ग्राउंडचा जो मालक आहे. पोलिसांना त्याचे ते सगळे गबाळ वस्त्र पाहून असं वाटलं की हा चोर आहे. पण तो मालक होता. आणि पुष्कळदा असंच होतं. आम्ही अंतःकरणामध्ये पवित्र आहोत, शुद्ध आहोत, तारण पावलेले आहोत, पवित्र आहोत, पण बाहेरचे कपडे इतके म्हणजे अश्लील असतात की इकडं उघडं, इकडं उघडं, इकडं उघडं, इकडं उघडं, सगळी उघडच उघडं राहतं. आणि मग सैतान येतो आणि ही आपलीच व्यक्ती म्हणून तिच्यावर झडप घालून त्याला आत घेऊन जातो आणि त्याला तुरुंगात टाकतो. आणि म्हणून माझ्या प्यारो, आमचा पेहराव आम्हाला सांगतो आम्ही कोण आहोत. तुमचा पेहराव कसा आहे? मंडळीच्या पेहरावाविषयी प्रभूनं सांगितलेलं आहे की मंडळीचा पेहराव कसा असला पाहिजे. प्रभूची सेवा करणाऱ्या दर्शन मंडपामध्ये काम करणाऱ्या याजकाचा पेहराव कसा असावा हे प्रभू परमेश्वर नमूद करून ठेवलेला आहे. आणि तो पेहराव त्यांचा जर नसेल, तो जुन्या करारात सांगितलेला आहे की त्यांना त्या ठिकाणी सेवा करता येणार नाही.
नवीन करारातील देवाच्या याजकांनो, देवाच्या सेवकांनो आणि सेविकेंनो, तारण पावलेल्या देवाच्या लोकांनो, स्वतःला देवाचे लोक म्हणून तुम्ही जर घेत आहात आणि तुम्ही जर स्वर्गाचे नागरिक आहात, त्या स्वर्गाचं प्रतिनिधित्व जर या भूतलावर तुम्हाला करायचं आहे, तर उघडे नागडे कपडे घालून तुम्हाला ते कसं शक्य आहे हो? तुमचे बाह्य वस्त्र हे माझ्या प्रियानो काहीतरी पुष्कळशा गोष्टी सांगून जातात. तुमच्या शरीराचं प्रदर्शन करणारी तुमची जी वस्त्र आहेत, नाही का, आपरी नुपरी, त्यानंतर एकदम एकदम आता वस्त्र एकदम कमी कमी करायला चालले, तर ते हे आपरी नुपरी वस्त्र माझ्या प्यारो, नाही का, पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की बघा फिलिपिकरास पत्राच्या मध्ये लिहिलेलं आहे बघा, 3रा अध्याय आणि त्याचं 19 वचनामध्ये, नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचं दैवत, निर्लज्जपणा त्यांचं भूषण आहे. निर्लज्जपणा, निर्लज्ज, काहीही नाही. कोणत्याही मोठ्या व्यक्तींसमोर, आई वडील आणि मोठे नाते लोकांसमोर कसे उघडे वागडे कपडे घालून चालतात आणि फाटके कपडे घालून चालतात. इकडं गुडघ्याला फाटले, इकडं फाटलं, तिकडं फाटलं, काय? आणि हे सगळं माझ्या प्यानो निर्लज्जपणा हा त्यांचं भूषण आहे. त्यांना वाट क्या कपडे पहने हमने. फटे हुए कपडे पहने. अरे पवित्र शास्त्रामध्ये फार स्पष्ट सांगितलेलं आहे की फाटलेले कपडे कोणी घालायचे, केस मोकळे कोणी सोडायचे, केस मोकळे सोडून चर्चमध्ये नाही येत आहे. कारण बायबलमध्ये जुन्या करारात बघा, लेवीचं पुस्तक 13व्या अध्यायात सांगितलेलं आहे की ज्याला महारोग झालेला आहे, त्या महारोग्याने आपले केस सोडायचे आहेत, त्यानंतर फाटके कपडे घालायचे आहेत. आणि म्हणून फाटके कपडे घातलेला दिसला की त्याला महारोग झालेला आहे, केस मोकळे सोडलेले आहे की समजून घ्यायचं महारोग झालेला आहे, आध्यात्मिक महारोग त्या व्यक्तीला झालेला आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, महारोगापासून सुटका देण्याकरता येशू प्रभू आला. पुन्हा त्या महारोगात जायची गरज नाहीये आम्हाला, बरं का. आणि म्हणून आमचा पेहराव, आम्ही कोण आहोत हे आम्हाला दाखवतो, जगाला दाखवतो, माझ्या प्यारो, प्रदर्शित करतं ते. आणि म्हणून माझ्या प्यारो, ही फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे की आम्ही काय घालतो, पेहराव, शारीरिक, आमच्या शरीरावर कोणती वस्त्र, कोणत्या रंगाची वस्त्र, काय काही काही आमच्या ख्रिस्ती तरुणांची वस्त्र तर एवढी एवढी एका जोकर सारखी असतात. इकडं चित्र, तिकडं तिकडं, इकडं शिंग, तिकडं शिंग त्या वस्त्रावर काढली असतात. अगदी सैतानाच त्या ठिकाणी छाप मारलेला असतो. काही काही वस्त्रावर तर 666 अंकाचे निर्देश त्या ठिकाणी केले असतात. सैतानाचं चित्र, ते शिंग वर काढलेले ते चित्र, आणि ते, आणि माझ्या प्यारो तिथं सैतान मग अशा वस्त्रांकडे धावत येतो. हा, काही काही वस्त्रावर ब्रँड असतात माझ्या प्यानो, 666 चा ब्रँड. काही काही वस्त्रावर माझ्या प्यानो सैतानाचं चित्र त्या ठिकाणी दिलं, त्या टाकलेलं असतं. नाही, आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचे ब्रँडचे वस्तू घ्यायच्या नाहीयेत. आम्हाला माझ्या प्यानो, आम्ही प्रभूची लोक आहोत. सैतानाचा छाप असलेलं, सैतानाचा शिक्का असलेलं अशी कोणती वस्तू आमच्या घ्यायची नाही माझ्या प्यानो. नाही तर मग सैतान शिक्का मारणारच आहे. सैतानाचे शिक्का घेतलेले, ती चीप धारण केलेले लोक माझ्या प्यानो. आणि म्हणजे आता जर तुम्ही ते घ्यायला लागला तर तुम्हाला शेवटच्या काळी ते घेणं सोपं जाईल. मग तुम्ही त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होऊन जाल सैतानासाठी. आणि म्हणून माझ्या प्यानो, विश्वासणारे जर तुम्ही आहात, तारण पावलेले जर तुम्ही आहात, पापांची क्षमा पावलेले जर तुम्ही आहात, आणि माझ्या प्यानो तुम्ही जर ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठविले गेलेले आहात, तर माझ्या प्यानो तुमची वस्त्र ते सांगतात. अंग भरून वस्त्र असले काय होतं हो, हे तर जगाची फॅशन आहे. एक आपण काय मागासलेले आहोत का? आपण तर एकदम असं हे आहे, त्या खेड्यासारखंच आहे आम्ही, खेड्यातल्या लोकांसारखं. अरे खेड्यातल्या लोकांसारखं नाहीये, आम्ही स्वर्गाच्या लोकांचंच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहोत. हा, आमची कपडी आपली नुपरी फाटकी तुटकी नाहीये, भिकाऱ्यासारखं थोडी जीवन आहे आमचं. आमचं जीवन हे माझ्या सूट बूट घातलेला एखादा मनुष्य जर आला, त्याचं काय त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये त्याला एक आत्मविश्वास असतो. हा, दिसायला देखील तो त्या ठिकाणी प्रभावी असतो माझ्याकडे. तेच आपले निपरे असे कपडे घातलेले त्या माणसाला चीप समजतात, एकदम हलका समजतात, आणि त्या ठिकाणी त्याचं महत्व, त्या ठिकाणी प्रभाव तो पडू शकत नाही. प्रेज द प्रेज द हा, पुष्कळशा सैतानांनी प्रभावित केलेल्या स्त्रिया
देवाच्या लोकांना प्रभावित करण्यासाठी इतके गळा बंद कपडे आणि इतके अंग भरून कपडे घालतात की त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं की हे खरोखर देवाचीच लेकरू आहे. म्हणजे देवाचं लेकरू नसतं. हा, डिसेप्शन. पण एक याचा अर्थ असा नाहीये की आम्ही माझ्या प्यानो फाटके तुटके आपरे नुपरे कपडे घालावे. आम्ही येशू प्रभूची वधू आहोत आणि त्या येशू प्रभूची वधूवर आमचं लग्न होणार आहे. आमचं वाग्दान येशू ख्रिस्तावर झालेलं आहे. येशूला स्वीकारलं आमच्या अंतःकरणामध्ये आमचा पती म्हणून, आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून वाग्दान हे लग्ना इतकंच माझ्या प्रिय तो महत्वाचा करार आहे. यहुदी धर्मामध्ये वाग्दान मोडायचं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना कोर्टात जाऊन डायव्होर्स लेटर त्यांना घ्यावं लागायचं. आपल्याकडं वाग्दान मोडलं तर काही त्या ठिकाणी महत्वाचं, पण महत्वाचं त्या ठिकाणी यहुदी धर्मामध्ये आणि प्रभू समोर देखील वाग्दान हे अत्यंत महत्वाचा विधी आहे. लग्न इतकाच महत्वाचा आहे. फक्त शरीर संबंध येत नाही, बाकी सर्व काही माझ्या प्यानो त्या ठिकाणं वाग्दान म्हणजे लग्नासारखं आहे. आणि म्हणून आमचं वाग्दान येशू ख्रिस्तावर झालेलं आहे, नाही का? दुसरं करीत 11 अध्याय 1, 2, 3 वचनामध्ये आम्ही पाहिलं. आणि शुद्ध कुमारी होऊन आम्ही प्रभूला आमच्या वराला समर्पित त्या ठिकाणी सादर व्हायचं आहे. जगानं, पापानं, अनैतिकतेनं, लैंगिकतेनं, अश्लीलतेनं डागाळलेलं जीवन जर आमचं असेल आणि मोठ्या गर्वाने म्हणतो की माझं तारण झालाय, मी पापाची क्षमा पावलं, मी ह्या चर्च आहे, मी त्या चर्च आहे, तर प्रभू आम्हाला नेणार नाही. प्रभू आम्हाला स्वर्गात घेणार नाहीत. आणि म्हणून आमची वस्त्र कशी आहेत त्याला फार महत्व आहे. वधूची वस्त्र, प्रेज द लॉर्ड. वधूची वस्त्र, नाही का? अगदी माझ्या प्यानो अत्यंत ती माझ्या प्यानो भरजरी. आता याला काही आध्यात्मिक अर्थ आहे. सर्वात त्यातली काही महत्वाच्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत माझ्या प्यानो. आणि नंतर मग कलसीकरास पत्र 3 अध्याय त्या ठिकाणी माझ्या प्यानो काही गोष्टीचं सत्य सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्ही ख्रिस्तावर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे त्यातल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्तावर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी लिहिलं, आपले जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल, तुम्ही त्याच्यावर गौरवात प्रगट केले जाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता पुढचं वचन मी वाचतो, 8वं वचन. आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखानं शिवीगाळ करणे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकाशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतीस काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जुना मनुष्य आणि नवा मनुष्य आता आम्हाला धारण करायचं आहे. जुना मनुष्य म्हणजे आमचे पापाचे जुने वस्त्र, पाप वस्त्र, हा जुना मनुष्य आहे. बघा, पवित्र शास्त्रामध्ये अनेक प्रतिमा दिल्या आहेत आणि अत्यंत उत्तम रीतीनं त्या सादर केलेल्या आहेत, यासाठी की आमच्या मनावर ते बिंबवावं. प्रभूची इच्छा आहे, नाही का? आणि या ठिकाणी बघा, वस्त्रांचं उदाहरण दिलं आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा, मुखानं शिवीगाळ करणे सर्व आपणापासून दूर करा. म्हणजे ती वस्त्र काढून टाका. मूळ भाषेमध्ये आलेलं की तुम्ही ती वस्त्र काढून टाका. पुट ऑफ दोज क्लोथ्स. तुम्ही ते वस्त्र काढून टाका. हे पापाची जुनी वस्त्र, जुन्या मनुष्याची वस्त्र आहे. आदाम हा तो जुना मनुष्य आहे की ज्यांनी बंडाळी केली, ज्यांनी पाप केलं, जो देवाविरुद्ध वागला, ज्यांनी सैतानाचं ऐकलं, सैतानाची हात मिळवणी केली, नाही का? आणि मग त्या सैतानाचं बीज त्याच्यामध्ये गेलं, ते सैतानाचं बीज त्याच्या रक्तामध्ये भिनलं आणि म्हणून त्याच्यापासून निघणारी सगळी संतती ही जी आहे ही त्या ठिकाणं पापामध्ये जन्मलेली आहे. राग, द्वेष, हेवा, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, क्रोध, संताप, या सगळ्या गोष्टी त्या आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही हे पापाची वस्त्र जी आहेत ती काढून टाका. त्या जुना मनुष्य म्हणजे हे पापमय गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही काढून टाका आणि नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जाते त्याला तुम्ही धारण करा. प्रेज द लॉर्ड. हा नवा मनुष्य म्हणजे कोण? प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. वी हॅव टू पुट ऑन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा, 12 वचन.
तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. ही धारण करा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, घराच्या बाहेर जाताना आम्ही आमची वस्त्र लिहून जातो का? तसंच निघतो? नाही, वस्त्र घालून जातो आम्ही, नाही का? रोज आम्हाला आमच्या देहाची वस्त्र बाजूला ठेवून आम्हाला, माझ्या प्यानो, ही आत्मिक वस्त्र धारण करून बाहेर जायचं आहे आणि या जगाला प्रदर्शित करायचं आहे की मी स्वर्गाचा नागरिक आहे आणि स्वर्गाचं प्रतिनिधित्व करत आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताची वधू आहे आणि तो माझा वर आहे आणि तो मला घ्यायला येणार आहे. ही ऍडव्हर्टाईज या जगाला आम्हाला करायची आहे. तर आमचे विश्वासणारे सैतानाचीच ऍडव्हर्टाईज करतात, सैतानाचीच वस्त्र घालतात, पापाचीच वस्त्र घालतात. माझ्या प्रियानो, नाही, आम्हाला नवा मनुष्य, नवी वस्त्र त्या ठिकाणी प्रभूने उपलब्ध करून दिले आणि ती कोणती आहे? तर करुणायुक्त हृदय. आम्हाला प्रभू तुझं करुणायुक्त हृदय मला दे. माझं तारण तू केलं आहेस ना, माझ्यातला कठोरपणा, दुष्टपणा, क्रूरपणा प्रभू दूर कर. हा सैतानापासून आलेला आहे, आदामापासून आलेला आहे. सैतानाचं बीज मी उद्ध्वस्त करतो, वधस्तंभाला खिळून टाकतो प्रभू. हालेलुया. नाही का? प्रभू मला करुणायुक्त हृदय दे, मला ममता दे. प्रेज द लॉर्ड. ममतेनं भरलेलं जीवन येशूचं जीवन होतं माझ्या प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त करुणायुक्त होता. सौम्यता. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, काही लोक इतके भडकतात, हायली इन्फ्लेमेबल, इतके लवकर भडकतील. थोडं काय बोल, मला बोलले तुम्ही असं काय? अरे, सौम्य असा, सौम्य असा, नाही का? सौम्यता प्रभूपासून मिळते. लीनता, नम्रता. येस, देवाच्या लोकांची एक सर्वात महत्वाचा गुणधर्म नम्रता आहे. येस, नाही का? आम्ही नम्र असलं पाहिजे. नम्र व्यक्ती कधी स्वतःला पुढे करत नाही. नाही नाही, मी असा आहे, मी तसा आहे. अरे बाबा, मी कसा आहे, मी कसा आहे ते नाही, माझा प्रभू कसा आहे, नाही का? इतरांना पुढे नेतो. प्रभू येशूचा गौरव करतो ती व्यक्ती, नाही का? लीन नम्रता आणि सहनशीलता. सहनशीलता आजकाल तर सगळे देवाचे लोक सहनशीलता म्हणजे आता जी गमावून बसलेली आहे. कोणतीही गोष्ट सहनच कोणाला होत नाही. रस्त्याने जाताना कोणाची चूक जरी असली तरी आम्ही त्या ठिकाणी, माझ्या प्यारो, एखाद्याला काय त्या ठिकाणी काय वाटेल ते बोलत राहतो. नाही का? कधी कधी हो, एकदा आता कालच मी गाडी चालवत असताना एक समोरून येत अगदी जवळून असा कट मारला मला. अरे बापरे, एका सेकंदाचा दोष झाला असता तर आमची गाडी त्या ठिकाणी पडली असती खाली. मोठ्यानं ओरडलो मी त्याच्यावर. तो माझ्याकडून पाहायला लागला रागा रागा. म्हणजे प्यारो, समाजामध्ये लोकांमधली सहनशीलता केव्हा निघून जाते? तेव्हा त्यांच्यामध्ये ख्रिस्त नसतो. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी माझ्याकडे असला पाहिजे आणि तो येशू ख्रिस्तामध्ये सहनशीलता आहे. त्या तोंडात मारलं, त्या तोंडावर थुंकले, त्याच्या हातात खेळ ठोकले, त्याच्या पायात खेळ ठोकले. प्रभूने कधी शाप दिला का त्यांना? तुम्ही मराल, तुम्ही नरकात जाल? नाही नाही. उलट प्रभूने म्हटलं, बापांची क्षमा कर, हे काय करत त्यांना कळत नाही राहिलं. प्रेज प्रेज माझ्या प्यानो, त्याने लिहिलेलं आहे, एकमेकांचे सहन करा. कोणाविरुद्ध कोणाचे गाणे असले ते आपल्याला क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही करा. पूर्णता करणारी बंधनाची जी प्रीती त्या सर्वांवर धारण करा. प्रेज द लॉर्ड. प्रीती या सर्वांवर धारण करा. हे अंतवस्त्र आहे, ते बाह्यवस्त्र प्रीती. काय यार, मॅन ऑफ लव्ह, किती प्रेम करणारा, प्रीती करणारा मनुष्य आहे हा. याचा आम्ही इतका द्वेष केला पण आमच्यावर प्रीतीच करतोय. नाही का? ही साक्ष. आणि माझ्या प्यानो, तुम्हाला सांगू द्या मला की ही वस्त्र जी आहे ती आध्यात्मिक वस्त्र. आणि ही आध्यात्मिक वस्त्र ज्यावेळेस मनुष्य घालतो ना, त्यावेळेस त्याला जगाची वस्त्र आणि पापाची वस्त्र तो घालणारच नाही. तो नको मला, नको मला. प्रेज प्रेज. एका विश्वासणाऱ्या मुलीला मी विचारलं, म्हटलं, बेटा, त्या मुली तुझ्या बरोबर त्या त्या अशा मांड्या उड्या ठेवून तेवढी चड्डी घालतात, तू का नाही घालत? नाही 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 नाही, मी घालणार नाही, मी घालणार नाही, मी घालणार नाही. इट्स वंडरफुल. बिलीव्हर, विश्वास नाही. तेवढे अंकल नाही, मला नाही आहे. म्हटलं, व्हेरी गुड. का पण? कारण प्रियानो, ते कारण तिला माहित होतं. ती म्हणे, मी देवाची आहे, मी देवाची आहे. क्राइस्ट, मी देवाची आहे. तुम्ही कोणाची आहात हो? देवाची आहात. मला इतका आनंद वाटला. मी देवाची आहे अंकल, मी देवाची आहे.
तुम्ही किती सुंदर उत्तर दिलं. ते उत्तर तर मलाही माहित नव्हतं. मी 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 म्हटलं असतं मी तारण पावलेली आहे, मी पापाची क्षमा पावलेली आहे, मी येशू ख्रिस्ताची असं. मी देवाची आहे. Praise the Lord. माझ्या प्रियानो, आम्ही देवाचे आहोत हो. आमची वस्त्र प्रावरणं जी आहेत ना, हे बाह्य वस्त्र प्रावरणं आमची आंतरिक स्थिती दाखवतात. तुम्ही अंतःकरणात कसे आहात, हे तुमचं बाह्य वस्त्र दाखवून देतं. तुम्ही उघडे-वागडे जर रागत असाल, तर तुम्ही किती अश्लील आहात, किती लैंगिक आहात, किती सेक्शुअल आहात, हे त्या ठिकाणी प्रगट होतं ना माझ्या प्रियानो. आणि मग स्वर्गाचं प्रतिनिधित्व काय असं करायचं असतं का? नाही, नाही. हे हे सैतानचं प्रतिनिधित्व झालं. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या सांगितलेलं आहे, की आम्हाला माझ्या प्रियानो प्रभूला प्रगट करायचं आहे. प्रभूला आम्हाला त्या ठिकाणी माझ्या प्रियानो प्रदर्शित करायचं आहे. तर म्हणून आमचे वस्त्र, आमची ॲटिट्यूड आणि आमचे लॅकिंग दाखवते. एक आमची दैहिकता किंवा आमची आध्यात्मिकता याकडे निर्देश करते. तुमची वस्त्र कशी असतात? तुम्ही देवाची मंडळी आहात ना, तर चांगली वस्त्र असली पाहिजेत ना. चांगली वस्त्र. ते का बरं तशी घालतात? फक्त अशी उघडी-वागडी आपल्या शरीराचं प्रदर्शन करणारी वस्त्र जी असतात, ती नेहमीच कोण घालतं माहितीये का? ज्या वेश्या असतात, त्या घालतात. त्या वेशीच्या आणि एक वेश्याला ओळखणं फार कठीण नाहीये. वेश्याला ओळखलं तिथं तिथं लिपस्टिक लावणं, तिथं ते याला ते काजळ लावणं, त्यानंतर ते केस आणि त्यानंतर ते वस्त्र इथपर्यंत हापरे-निपरे ते सगळं तरी वेश्या आहे. पण गंमत अशी झालेली आहे की आता वेश्या आहे का सर्वसाधारण बाई आहे हे देखील कळत नाही. आमच्या लहानपणी आम्हाला तेव्हाच करायचं की अरे बापरे! ही बाई फार वाईट बाई आहे. हां, वेश्या आहे. पण आजकाल तशाच सगळ्या स्त्रिया तशाच फार दुःखाची गोष्ट आहे. तसं होता कामा नये प्रिया. लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, "अरे बाबा काय सुंदर आहे." ते लैंगिक दृष्टिकोनातून पाहतात ते. व्यभिचाराच्या दृष्टिकोनातून आमच्या शरीराकडे पाहतात. काय माझ्या प्रियांनो तसं होता कामा नये, नाही का? प्रभू परमेश्वर देव आम्ही त्याचे लोक आहोत. आम्ही त्याचं माझ्या प्रियांनो शरीर आहोत, त्याचा आम्ही अवयव आहोत, नाही का? आणि म्हणून या पुतलावर जगत असताना तुम्ही आणि मी माझ्या प्रियांनो फार सांभाळून व्यवस्थिशीर वस्त्र घालून राहायला पाहिजे. भलं जगातील लोक तुम्हाला म्हणतील, "काय खेडवळ आहे हो. मागच्या शतकातला माणूस दिसतोय. काही फॅशन वगैरे काही करत नाही ही पोरगी, हा पोरगा." चालेल, चालेल, चालेल. त्यांचा रिमार्क, त्यांचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी माझ्या कानावर काही हरकत नाही. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी म्हटलं पाहिजे, "माझा मुलगा, माझी मुलगी म मला प्रदर्शित करते जगामध्ये." हालेलुया. सरते शेवटी जग काय म्हणेल, कोण काय म्हणेल याला महत्व नाही. माझा प्रभू मला काय म्हणतोय याला महत्व आहे. प्रेज द लॉर्ड. पियानो पवित्र शास्त्रामध्ये आपण आता वस्त्रांविषयी पाहणार आहोत. हेच त्याच्यामध्ये बघा अ, हां, मी काय सांगत होतो? हां. तर त्या ठिकाणी माझ्या पियानो कोणताही मनुष्य तो असला ना, जन्मापासून तो मरेपर्यंत दुसऱ्याकडून वस्त्र त्याला घालण्यात येतात फक्त 3 वेळेस. 3 वेळेस त्याला बाळाचा जन्म झाला, की त्याची माता, घरातले लोक त्याला वस्त्र घालतात. तो स्वतःच उठतो आणि वस्त्र घालतो. त्याला घालावं लागतं. त्यानंतर बाल्यावस्थेमध्ये बाल्यावस्थेमध्ये त्याला वस्त्र घालावं. दुसरं लग्नाच्या वेळेस, नाही का, नवरीला सजवण्याकरता ते येतात सगळे तिला वस्त्र वगैरे घालतात, नाही का. आणि तिसरं मरणाच्या वेळेस. या 3 वेळेस दुसऱ्यांकडून वस्त्र नेसवली जातात. परंतु प्रभू परमेश्वर देव पापी व्यक्तीला त्याची वधू बनवण्यासाठी एकंदर 5 प्रकारची वस्त्र घालतात. 5 प्रकारची वस्त्र. आणि या 5 प्रकारच्या वस्त्रांविषयी, या पेहरावांविषयी आपण अभ्यास करणार आहोत पहिल्यांदा. बोललं का? आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, की अ, आदाम आणि हवेनं पाप केलं, ते फळ खाल्लं आणि त्यांना कळालं, की आपण नग्न आहोत. पाप करताच त्याचा परिणाम त्या ठिकाणी माझ्या प्यारो त्यांच्या आत्म्यावर, त्यांच्या शरीरावर, जीवनावर झाला आणि लगेच त्यांना कळालं, की आपण काय आहोत? नग्न आहोत. प्रभू परमेश्वर देवानं मनुष्याला निर्माण करताना नग्न असं केलंच नाही. त्याला गौरवी वस्त्रानं, प्रकाशाच्या वस्त्रानं त्याला काय केलं? सुशोभित केलं आणि प्रकाश मनुष्यामधून त्या ठिकाणी माझ्या प्यारो
बाहेर पडायचा. आणि त्या प्रकाशामुळं काय झालं माहितीये का प्रियानो, प्रकाशामुळं त्याची नग्नता पूर्णपणे झाकलेली होती. मला मी सांगितलं की या सृष्टीतील प्रत्येक पशु घ्या, पक्षी घ्या, मासे घ्या, या सगळे जण नग्न आहेत हो. हे नग्न असल्यानंतर देखील त्यांची नग्नता अत्यंत व्यवस्थितपणे झाकलेली आहे. आता गाय, म्हशी आपण त्याला साडी घालतो का? नाही बाबा त्यांची नग्नता झाकली आहे. नाही, त्यांची नग्नता झाकायची काही गरज तशा त्याप्रमाणे तसं काही हे नाही वाटत. नाही का? किंवा त्या असं म्हणतात का, "अरे रे रे, आपलं आता काहीतरी आपल्या मालकाने आपल्याला साडी घालावी किंवा काहीतरी स्कर्ट घालावं." नाही. मच्छी, त्यानंतर तुम्ही पक्षी बघा, नग्न आहेत. पण त्यांच्या पंखानी, त्यांच्या खवल्यांनी, त्यांच्या कातड ते पूर्ण त्यांची नग्नता झाकलेली आहे. आणि तसंच मनुष्याला देखील निर्माण करताना प्रभू परमेश्वर देवानं माझ्या प्यानो त्यांची जी वस्त्र आहेत ना, अत्यंत सुंदर बघा, सर्व सृष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा परमेश्वर देवाच्या सृष्टीतला मुकुटमणी आहे. प्रेज द लॉर्ड. क्राउन ऑफ द क्रिएशन. सर्व सृष्टीचा तो मुकुट आहे. सर्व सृष्टीमध्ये जे उत्पन्न केलेलं जे काही आहे त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असं मनुष्याला प्रभू परमेश्वर देवानं आपल्या प्रतिरूपाचं बनवलंय. मग काय होत, त्याला काय नग्न बनवेल का प्रभू? नाही नाही. प्रभू परमेश्वर देवाने मनुष्याला नग्न बनवलंच नाही हो, परंतु मनुष्यानं देवाची आज्ञा मोडली. ते फळ खाऊ नको, ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील, हे प्रभूने त्याला वॉर्निंग देऊन देखील देवाच्या वचनावर विश्वास न ठेवता सैतानावर विश्वास ठेवला. सैतान त्याला बहकवलं, ठकवलं आणि माझ्या प्यारो लग्न झालं. आज देखील सैतान लोकांना ठकवायचं काम करत आहे, फसवत आहे माझ्या प्यारो. मोबाईल मध्ये, सिनेमेमध्ये, पॉर्नोग्राफी मध्ये त्यांची वस्त्र त्या ठिकाणी, त्यांची लज्जास्पद नग्नता त्या ठिकाणी तो उघडी करून दाखवत आहे. सैतान इतका दुष्ट आहे माझ्या प्यारो. आम्हाला लज्जित करण्याकरता आमची लज्जास्पद नग्नता लोकांना उघडी वागडी करून दाखवायचं काम हा दुष्ट सैतान करत आहे. आणि या दुष्ट सैतानाच्या अनेक युक्ती आहेत. आमच्या देहाचा आधार घेऊन हा देह माझ्या प्यारो ते फळ खाल्ल्यामुळे पतित झालेला आहे, नाही का? आणि म्हणून त्या देहाच्या द्वारे आमच्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न हा सैतान करतो आणि आम्हाला नग्न करतो. मग त्या ठिकाणी आम्ही पाहतो की आदाम आणि हव्वीने काय केलं, उपाय योजला, आपली नग्नता झाकायची आहे. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी वस्त्र, अंजिराच्या पाण्याची वस्त्र त्या ठिकाणी केली माझ्या प्यारो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्यासाठी पण अंजिराची पानाची वस्त्र ही जी आहेत ती किती दिवस टिकणार? ती वाळून जाणार, परत त्याची निमित्त उघडी पडणार. हे धार्मिक धर्माची चित्र आहे. मनुष्य आज स्वतःची नग्नता, आध्यात्मिक नग्नता झाकण्यासाठी धर्माचा त्या ठिकाणी वापर करते. धर्म धर्म हा अंजिराच्या पानासारखा आहे आणि तो माझ्या प्रेरणा आमची नग्नता नेहमी झाकू शकत नाही. आणि मग प्रभू परमेश्वर देव बागेमध्ये आला आणि त्याने आदामा आदामा अशी हाक मारली, तर आदाम घाबरला आणि हवाबाई नाते काही झाडाच्या आड लपली. आदामा तो कुठं आहेस, आदामा तो कुठं आहेस? प्रभू परमेश्वर देव त्याला त्या ठिकाणी बोलावत होता. आणि आदाम त्या ठिकाणी म्हणाला, प्रभू समोर आला आणि त्यानंतर मी नग्न आहे म्हणून तुला भिवून लपलो. माझ्या प्यारो, लपालपी चपाचपी पापामुळे निर्माण होते. पत्नीपासून लपवा, पतीपासून लपवा, लेकरांपासून लपवा, मंडळीपासून लपवा, पालकापासून लपवा, सांगू नका, सांगू नका. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पापामुळे निर्माण झालेल्या आहेत. तुला कोणी सांगितलं तू लग्न आहेस? तुला मी खायला दिलं, तुला सांगितलं ते फळ खाऊन तू खाल्लंस का? प्रभू, तू मला ही स्त्री दिलीस ना, जसं प्रभूने फार मोठा गुन्हा केला. ही स्त्री दिलीस ना, तिनं मला खायला दिली. तू दिली नसतीस ना तर मी खाल्लं नसतं, असं त्याचा अर्थ. आणि नंतर त्या स्त्रीला विचार, तू काय केलं असते? मला सापानं डोळ घातली. आणि त्या सापाशी बोलायचंच नसतं ना, तेवढं पाहायचंच नसतं ना, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवायचा असताना, पण नाही. आणि म्हणून माझ्या प्यानो सैतानाने फसवून मनुष्य जातीला आज आम्ही पाहतो एवढा हाहाकार जो माजलेला आहे जगामध्ये. भयंकर यातना, दुःख, कष्ट, रडणं, ओरडणं, रोग, आजार, व्याधी अशा निंदळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत. अनेक प्रकारची मरी आलेली आहे. युद्ध त्या ठिकाणी माझ्या प्यानो एकमेकाविरोधात आहे. माझ्या राष्ट्राशी उठलेला आहे माझ्या प्यानो, नाही का? आणि त्या सृष्टी देखील त्या ठिकाणी माझ्या प्यानो
वेदनेनं कढत आहे, पापाच्या वेदनेनं. इतकं पाप माझ्या या पुतलावर वाढलेलं आहे की त्या शास्त्रज्ञ सांगतात की आमच्या पृथ्वी जी आहे ती अशी कललेली आहे, चुकलेली आहे, दडपलेली आहे. तर तिची इतकी पापाचा भार माझ्या प्यारो तिच्यावर आता आलेला आहे. आणि म्हणून झोकांड्या खात असलेला एखादा दारुडा मनुष्य कसा झोकांड्या खातो, तशी ती झोकांड्या खात आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, प्रभू येशूच्या येण्याची ही चिन्ह आहेत बरं का. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की सैतान आजही आदामाना हवेप्रमाणे अनेकांना नग्न करत आहे. अनेकांना त्या ठिकाणी माझ्या अनेक देवाच्या सेवकांना, सेविकेंना, प्रभूच्या सेवेत असणाऱ्या लोकांना देखील माझ्या पाप करायला लावतो, फसवतो. पैशासाठी, लैंगिकतेसाठी, माझ्या मान 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 सन्मान, खुर्ची टिकवण्यासाठी, स्वतःच नाव होण्यासाठी सैतान अनेकांना त्या ठिकाणी आज माझ्या बळी पाडत आहे. आम्ही पाहतो की प्रभू परमेश्वर देवानं त्यांच्या वस्त्रांसाठी एक निष्पाप, निर्दोष, निष्कलंक अशा जनावराचा वध केला. त्याचं त्याचं निर्दोष रक्त सांडलं माझ्या आणि ते रक्त सांडल्यानंतर त्याला मारून टाकलं. त्याला मारून टाकल्यानंतर त्याचं जे कातड आहे ते काढलं. आणि या दोघांनाही त्यांची वस्त्र आणि माझ्या प्रियानो, त्या निष्कलंक निर्दोष रक्त भूमीवर सांडलं. हे प्रभू येशूचं रक्त देवाचा कोकरा येईल आणि सगळ्या जगाचं पाप हरण करील आणि पापाला शुद्ध करील त्याच्या रक्तानं. आणि तो तारणाची वस्त्र, धार्मिकतेची वस्त्रानं त्या ठिकाणी मानवाला आच्छा देईल आणि तेव्हा त्याची नग्नता झाकली जाईल. हा संदेश त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर त्यांनी उत्पत्तीच्या पुस्तकात दिला पाहिजे. सर्पाला सांगितलं की स्त्रीची संतती आणि तुझी संततीच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. स्त्रीची संतती तुझं डोकं ठेचेल आणि तुझी संतती त्यास काय करेल, टाच फोडेल. आणि ते ही भविष्यवाणी माझ्या प्रोटोकॉल जे आहे ते वधस्तंभावर प्रभू येशू मरण पावला. त्या ठिकाणी त्याने सैताचं डोकं ठेचलं, त्याचा अधिकार काढून घेतला. प्रभूने म्हटलं स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. सैतानाचा अधिकार काढून घेतला, त्याचं डोकं ठेचलं गेलं माझ्या प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या सर्व दुष्टात्मेचे अधिपती, अधिकारी, डिमन्स, प्रिन्सिपलिटी, पॉवर्स यांना नाडून त्यांच्या विरुद्ध जयस्तो करून त्यांचं उघड उघड प्रदर्शन प्रभू येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर केलं माझ्या प्रियानो. हालेलुया. डिफिटेड, कम्प्लिटली डिफिटेड, जय केलं त्यांच्या विरुद्ध, जयाचा उत्सव साजरा केला आणि तो सैतान पूर्णपणे पराभूत झाला माझ्या प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही का, येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाचं अर्पण आमच्या पापाची क्षमा करतं, कारण रक्तामध्ये जीवन आहे. आम्ही मेलो होतो पापामुळं, पण प्रभूचं रक्त आम्हाला जीवदान देतं, जीवन देतं. आणि माझ्या तारणाची वस्त्र तो आम्हाला देतो माझ्या आम्ही वाचूया यशाचं पुस्तक, याचं 61वा अध्याय, त्याचं 10वं वचन. त्याच्यामध्ये यशानं फार सुंदर रीतीनं माझ्या जुन्या कराराचा हा सुवार्थिक त्याला म्हटलेला आहे. इव्हँजलिस्ट ऑफ द न्यू ओल्ड टेस्टामेंट. ओके, 61वा अध्याय 10वं वचन. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटी लिहून स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी तशी अलंकाराने स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसविली आहे, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. प्रेज द लॉर्ड. धार्मिकतेचा झगा त्यांनी मला आच्छादला आहे, त्यांनी माझी नजर झाकलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्व, त्याचं धार्मिकता प्रभू येशू ख्रिस्ताने ती आज आम्हासाठी दिली माझ्या प्रियानो. आणि त्याला मरणाची गरज नव्हती, परंतु ही डाईड फॉर यू अँड मी. तुमच्या आणि माझ्याकरता तो मरण पावला माझ्या प्रियानो. आणि त्याची धार्मिकता, ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला तुमच्या आमच्याकरता पाप असं करण्यात आलं, यासाठी की देवाचं नीतिमत्व तुम्हाला प्राप्त व्हावं. येशू ख्रिस्तामधलं जे नीतिमत्व आहे ते तुम्हाला आणि मला प्राप्त व्हावं. दुसरं खरी 5वा अध्याय 21वा वचनात सांगितलेलं आहे, प्रभू येशूचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त व्हावं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं त्याला प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभासाठी दिलं माझ्या प्रियानो. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी तुमच्यासाठी माझ्यासाठी तारण विकत घेतलं, त्याचं पवित्र रक्त सांडून, आणि त्यांनी आम्हाला तारणाच्या वस्त्रांनी तारणाची वस्त्र नेसवली. प्रेज द लॉर्ड. त्यांनी माझ्या प्यारो धार्मिकतेच्या झग्याने आम्हाला आच्छादलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यानो, ही तारणाची वस्त्र जी आहेत ही नग्नता झाकणारी वस्त्र आहेत. प्रेज द लॉर्ड.
प्रभूला धन्यवाद असो. माझ्या प्यारो, पवित्र शास्त्रामध्ये तारण पावल्याशिवाय यू कॅनॉट एंटर इन टू हेवन. पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानी ही गोष्ट दाखल्याच्या द्वारे फार सुंदर सांगितलेली आहे. मग ते कृष्ण वर्तमानाच्या 22व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की स्वर्गाचं राज्य कोण एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली. आता हा जो पुत्र आहे तो येशू ख्रिस्त आहे. हा जो राजा आहे तो यहोवा प्रभू परमेश्वर देव आहे माझ्या आपल्याला. आणि ह्या प्रभू येशूच्या लग्ना संबंधाने या स्तोत्र या अध्यात लिहिलेलं आहे. वचन 1 ते वचन 14 पर्यंत त्या ठिकाणी माझ्या आपल्याला लिहिलं. आम्ही सगळं वाचणार नाही वेळेअभावी, परंतु त्या ठिकाणी माझ्या आपल्याला राजा जेवणाऱ्यांना पाहायला आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? त्याला काहीच उत्तर देता येईल. लग्नाचा पोशाख म्हणजे माझ्या प्यानो तारण, धार्मिकता झगा, हे वस्त्र लिहिल्याशिवाय त्या राजाच्या लग्नाला कोणालाही हजर राहता येत नाही. स्वतःची धार्मिकता, त्यांनी स्वतःचीच वस्त्र घातली. त्याला वाटलं लग्नाच्या वस्त्रापेक्षा माझी वस्त्र चांगली आहे. आणि पुष्कळांना असं वाटतं तारण काय, मी किती दानधर्म करणार आहे, मी किती लोकांची सेवा करणार आहे, मी किती ज्ञानी आहे, मी किती अभ्यास करणार आहे, मी किती प्रार्थना करणार आहे, मी किती सेवा करणार आहे, असं पुष्कळांना वाटतं. आणि मग ते स्वतःच्या धार्मिकतेची वस्त्र लिहून त्या ठिकाणं देवाच्या राज्यात जायचा प्रयत्न करतात. परंतु त्या राजाच्या लग्नाच्या वेळेस प्रत्येक आमंत्रिताला स्वतःचा पोशाख घालायची परवानगी नाही, तर त्याला लग्नाचा पोशाख घातला जायचा. स्नान करून त्या ठिकाणं स्वच्छ होऊन लग्नाचा उत्तमातला उत्तम राजानं प्रोव्हाइड केलेला पोशाख दिला जावा, नंतर ते त्या ठिकाणी. नाहीतर मग ते फाटके तुटके असे कोणतेही कपडे घालून नाही, योग्य पोशाख. आणि त्या ठिकाणी तो पोशाख म्हणजे तारणाचं दर्शक आहे. म्हणजे ते धार्मिक झगा जो येशू ख्रिस्तानी वधस्तंभावर आमच्यासाठी माझ्याकडे मिळवला, त्याचं ते दर्शक आहे. आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं तारण होत नाही ना, जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्या रक्तानं ती व्यक्ती शुद्ध आणि पवित्र होत नाही माझ्या प्यानो, तोपर्यंत माझ्या प्यानो स्वर्गाच्या राज्यात जाता येत. आणि पुढे काय लिहिलेलं आहे, त्यावेळेस त्या राजानं म्हटलं, राजाने चाकरात सांगितले, ते हात पाय बांधून याला बाहेरील अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल. बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. बोलावलेले पुष्कळ आहेत माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो. तारणाशिवाय आम्हाला आमचा पोशाख घालून किंवा अंजिराची पानाच्या वस्त्राचा पोशाख घालून यू कॅनॉट एंटर इनटू हेवन. राजा तुम्हाला सांगेल की याला पकडा, त्याचे हात पाय बांधा. खूप धार्मिक समजतो स्वतःला. खूप धार्मिक समजतो, खूप 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 ज्ञानी समजतो स्वतःला, खूप मोठा समजतो. याला बांधा, याला पकडायला. येशू ख्रिस्ताच्या रक्तावर विश्वास. प्रभू, नथिंग इन माय हँड्स आय ब्रिंग, बट सिम्पली टू thy cross I cling. Nothing in my hand I bring, simply to thy cross I cling. माझ्या हातात मी काही आणू शकत नाही प्रभू. माझी धार्मिकता, माझा चांगुलपणा, माझा विश्वास पण नो नथिंग, पण फक्त तुझ्या वधस्तंभाला मी आळवत आहे प्रभू. Yes, then only you will be accepted there in heaven. प्रभू तिथं स्वर्गात घेईल. पवित्र शास्त्रामध्ये या संदर्भामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अजून दाखला सांगितलेला आहे. दाखला सांगितला म्हणण्यापेक्षा प्रभू येशू ख्रिस्तानी माझ्या प्यानो बघा, गरसेकराच्या प्रदेशामध्ये लुकृष वर्तमान 8वा अध्याय आणि 26व्या वचनापासून तर 39 वचनापर्यंत हा वृत्तांत आहे. त्या गरसेच्या प्रदेशामध्ये प्रभू गेला आणि गरसेकराच्या प्रदेशामध्ये एक मनुष्य होता. त्याला त्या ठिकाणी माझ्या प्यानो सैन्य म्हणजे इतकं भयंकर पुष्कळ 2000 पेक्षा जास्त दुष्ट आत्मे त्याच्यामध्ये होते. आणि हा भूत लागलेला मनुष्य 27 लिहिलेला आहे, वस्त्र म्हणून नेसलेला नव्हता. वस्त्र बघा, भूत मनुष्याला नग्न करतात आणि या ठिकाणी हा वस्त्र नेसलंच नव्हता आणि तो घरात राहत नव्हता, कबरात राहायचा. पुष्कळ लोकांना घरात राहायला आवडत नको, घरी ना मला जायलाच वाटत नाही, मला ना तिथं कस तरीच वाटतं. मग कुठं तसेही माझ्याकडं, अरे तर मग तिकडं ते इकडं मित्र, ते दारू आणि मग सिगरेट, हा ते बरं. दुष्ट आत्मे मनुष्याला
घरात राहू देत नाही, कबरात नेतात आणि त्याला वस्त्र दिसू देत नाही. त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की ते दुष्ट आत्मे त्याला काय करायचे, पुष्कळदा त्याला पछाडायचे आणि त्या त्या मनुष्याला साखळदंड आणि बेड्याने बांधून पहाऱ्यात ठेवलेले असताही तो बंधनं तोडीत असे आणि ते बंधनं तोडून ते भूत त्याला रानामध्ये हाकून येत असे. प्रभू येशूने त्याला विचारायचं नाव काय, तो म्हटला सैन्य, पण माझ्यामध्ये पुष्कळ भूत शिरले आहेत. सैन्य माझ्या प्रियानो, या ठिकाणी हा मनुष्य आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू त्याच्यातलं ते भूत, ते सैन्य त्यांना सांगितलं गेट आउट, निघून जायच्या तो. डुकरामध्ये जाऊ द्या प्रभू, आम्हाला डुकरात जाऊ द्या प्रभू, डुकरात जाऊ द्या, आम्ही डुकरात, आम्ही एकच. जा. ते डुकरात गेले. ते डुकर त्या ठिकाणी माझ्या आम्हाला पाहायला मिळतो, त्या ठिकाणी कड्यावरून खाली कडेलोट झाला, ते मेले. परंतु हा जो मनुष्य आहे त्याच्याविषयी लिहिलंय 35व्या वचनामध्ये की तेव्हा येशूकडे आल्यावर त्या माणसातून भूते निघाली आहेत आणि भूत निघाल्यानंतर काय होतं बघा, माणसातलं भूत निघालं तो येशूच्या पायाजवळ बसलेला. प्रेज द लॉर्ड. त्याचं बसण्याचं ठिकाण येशूच्या टेलिव्हिजन पाशी नाही किंवा मोबाईल पाशी नाही. माझ्या तारण झालंय, भूत निघालंय ना. भूत जर निघालं नसेल तर मग मात्र त्या ठिकाणं माझ्या प्यानो टीव्हीच्या आणि मोबाईलच्या रानावनातून पळत सैतान आम्हाला नेतो त्या ठिकाणी. या ठिकाणी लिहिलेलं आहे की येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसवलेला. प्रेज द लॉर्ड. ते वस्त्र कोणी नेसवलं? प्रभू येशू. प्रभू येशू. माझ्या प्यानो तो नग्न पाहून प्रभू शिष्य त्यांनी वस्त्र नेसवलं आणि तो येशूच्या चरणापाशी बसलेला, त्यानंतर वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला त्यांना आढळला. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, तारण जोपर्यंत होत नाही, भूतन जोपर्यंत निघून जात नाही, तोपर्यंत मनुष्य शुद्धीवर नसतो. हो, शुद्धीवर नसतो. त्याचं फक्त एकच मनामध्ये विचार असतात, पैसा पैसा पैसा, चोरी चोरी, लफडं लफडं लफडं, बस प्रेम प्रेम. त्या लफड्याच्या प्रेमाच्या ह्याच्यात त्या शुद्धीवर येण्यासाठी येशू ख्रिस्तानी त्याच्यामध्ये भूत काढवली पाहिजेत. त्याने प्रभू येशू ख्रिस्तानी त्याला वस्त्र दिली. हे तारणाचं दर्शक आहे. प्रभू येशूने त्याला तारणाची वस्त्र दिली. प्रभू येशूने त्याला धार्मिक झगा दिला. हे आध्यात्मिक रीतीने त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतर 10वा अध्याय लूका वर्तमान, त्यामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरिहो जात असताना, वचन 30, 10वा अध्याय 30 वचन, यरिहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला आणि लुटारूंच्या हाती सापडल्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला मार जोड तर केलीच, पण त्याचे कपडे काढून घेतले. सैतान नेहमी वस्त्रहरण करतो, कपडे काढतो आणि मनुष्याला त्या ठिकाणी माझ्या त्यानं विवस्त्र करतो. त्यांनी काय केलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, त्याचे कपडे काढून घेतले. कशा भुईतून आपल्याला होते, काढा कपडे काढा, कपड्यामध्ये काय आहे का, पैसे आहे का, त्याला अंडरवेअरचे काय पैसे ठेवले का ते काढा, पूर्ण नग्न करून टाकले. आणि माझ्या प्यारो, एक याजक आला, लेवी आला, धर्म आला, सामाजिक कार्यकर्ते आले, काय त्याने काही करू शकले. पण जिथे चांगला शमरोनी जो प्रभू येशू दर्शक आहे तो आला आणि त्यांनी त्याला त्याची शुश्रूषा केली, त्याची काळजी घेतली, जखमांना पट्टी बांधली, त्याला कपडे घातले आणि त्याला तसंच लग्न ठेवलं नाही, तर त्याला पाठाळावर घेऊन उतर शाळेमध्ये नेलं. माझ्या प्यानो, प्रभू येशू ख्रिस्ताची भेट जर तुमची झाली ना, तर प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा आमची नग्नता झाकणारा प्रभू आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला तारणाची वस्त्र देणारा प्रभू आहे. तो आम्हाला धार्मिक सगळ्यांनी आच्छादून घेणारा झगा आहे बरं का तो. मिनी स्कर्ट नाहीये. मिनी स्कर्ट म्हणजे त्याच्यामध्ये अर्ध शरीर बुगडच पडतं. तसं प्रभू येशू देत नाही. प्रभू झगा म्हणजे पूर्ण शरीर झाकलं जातं त्याच्यामुळे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असो. हा तारणाचा झगा आहे. हा धार्मिकतेची वस्त्र आणि ही आंतरवस्त्र आहे. आमची नग्नता झाकणारी ही वस्त्र आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊ की प्रभू, आणि म्हणून त्याची नवरी बनवण्याकरता प्रभू परमेश्वर देव पापी मनुष्याला एकंदर 5 प्रकारची वस्त्र देतो. त्याच्यापैकी पहिलं वस्त्र आम्ही पाहत आहोत, तारणाचं वस्त्र आणि धार्मिक झगा, आणि प्रभूने तो आम्हाला दिला आहे, त्याला आम्ही अंतरात स्वीकारलेला आहे, नाही का. प्रभूला धन्यवाद. आता बाकीची 4 वस्त्र जे आहेत ते आपण पुढच्या वेळेस बघूया. आणि माझ्या प्यानो प्रभूला आपण धन्यवाद देत राहू की प्रभूनं आम्हाला माझ्या प्यानो नग्न ठेवलं नाहीये. त्यांनी आम्हाला माझ्या प्यानो वस्त्राने आच्छादित केलेलं आहे, तारणाने सुशोभित केलेलं आहे, नाही का.
नवरी जशी सुशोभित होती अलंकाराने, त्याच्यात त्यांनी मला काय केलं, याजक ज्याप्रमाणे मंडित होतो माझ्या प्यारो त्यांनी वस्त्राने, तसं प्रभूने आम्हाला सुशोभित करून, मंडित करून आम्हाला तारणाची वस्त्र दिलेली आहेत, आम्हाला धार्मिकतेची वस्त्र दिली आहेत. माझ्या प्यारो, तुमच्यापैकी ऐकणाऱ्यापैकी जर कोणी तारण पावलेलं नसेल ना, तर प्रभूकडे या, प्रभूला क्षमा मागा. आपलं जीवन प्रभू येशू तुमचं जीवन बदलून टाकेल. माझ्या प्यारो, प्रभूला हृदयात घ्या, पवित्र शास्त्र रोज वाचा, प्रार्थना करा, प्रभू परमेश्वराला समर्पित व्हा. माझ्या प्यारो, हा प्रभू येशू त्याची येण्याची वेळ जवळ आहे आणि म्हणून त्याच्या येण्यासाठी तयार राहा. प्रियानो, तारण पावणं फार महत्वाचं आहे. समजलं का? तारण पावल्यानंतर पाप होतं का? हो, पाप होतं ना. एखादा मूल जन्मल्यानंतर लगेच पळायला लागतं का? नाही. ते चालायला लागताना पडतं पुष्कळदा, मग त्याला उठवलं जातं. प्रभू आम्हाला उठवतो पुन्हा पापातून. माझ्या प्यानो, प्रभू आमचा चांगला आहे, ती आमची माता आहे, तो आमचा पिता आहे. माझ्या प्यानो, आमच्यावर तो प्रेम करणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल खरोखर परमेश्वर पित्याला गौरव, मान, महिमा असो, पवित्र आत्म्याची स्तुती असो, नाही का? प्रभू येशू ख्रिस्तामुळं माझ्या प्यानो आम्हाला नरकातून सुटका मिळाली आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळं आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. म्हणून देव बापाची जेवढी स्तुती करावी त्याच्या पुत्राबद्दल तेवढी कमी आहे. पवित्र आत्म्याला जेवढं धन्यवाद द्यावा, कारण पवित्र आत्म्यानेच माझ्या प्यानो आम्हाला प्रभू येशूची ओळख करून दिलेली आहे. म्हणून देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, यास मान, महिमा, गौरव युगान युग आणि युगान युग असोत. आमेन. या आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देवा, आम्ही तुझे फार आभार मानतो प्रभू. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या वधूला प्रभू परमेश्वर देवा पवित्र म्हणजे ती वस्त्र तू दिलेली आहे. होय प्रभू, त्या गारमेंट्स जे काही वस्त्र आहेत पवित्र बापा, त्याविषयी अभ्यास करत असताना तू आमचे नेत्र उघड, आम्हाला समज मिळू दे आणि वस्त्रांबाबत पवित्र प्रभू येशू तुझं जे अंतःकरण आहे ते आम्हाला प्रगट कर. उपकार मानतो प्रभू, आमची प्रार्थना ऐकली आहे. ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला, लेकराला प्रभू साजीशी वस्त्र त्यांनी लिवावीत, की जेणेकरून प्रभू आम्ही स्वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत. आणि म्हणून आमची बाह्य वस्त्र जी आहेत, शारीरिक वस्त्र जी आहेत, ती देखील प्रभू परमेश्वर देव अत्यंत व्यवस्थिशीर असावीत, प्रभाव टाकणारी असावीत. पवित्र बापासो होऊ दे. सगळं गौरव तुला देतो. तू आमचा ताबा घे प्रभू. तुझ्या येण्यासाठी आमची तयारी कर. तुझं गौरव आणि महिमा होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा जीवन देव, जो पवित्र आत्म्याद्वारे आमच्यामध्ये उपस्थित आहे, त्यांच्या अत्यंत पवित्र आणि गोड नावात ही प्रार्थना मी अर्पण करतो म्हणून तो एक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यारो, प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव. समजलं का?